आपण पाहतोय की इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा जो आहे तो अनेक या ठिकाणी जो आहे तो गॅसचा फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण सध्या करमाळा येथील भारत गॅस या ठिकाणी जे आहे एजन्सी वितरक आहेत या ठिकाणी आहेत. आपण सध्या पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रभर गॅसची टंचाई जाणवत असते. त्यामुळं गॅसच्या टाक्या घेण्यासाठी आहे ते लांबच्या लांब रांगा पाहायला मिळतात. परंतु करमाळा या ठिकाणी आलं असता आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही. या ठिकाणी जे आपल्याबरोबर ज्या महिला आहेत, लाभधारक महिला असतील त्या आपल्याबरोबर आहेत. ताई, काय सांगाल? आपण पाहतोय की महाराष्ट्रभर संपूर्ण गॅसची टंचाई आहे. तुम्ही करमाळ्यात भारत गॅसच्या वितरक कार्यालयामध्ये आलात, काय परिस्थिती येते, काय सांगाल? नमस्कार. मी इथं आले, ज्यावेळेस रांगेत उभे राहिले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की इथं येऊ नका, तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल आणि त्याप्रमाणे मला घरपोच सिलेंडर देण्यात आला. 2-3 दिवसाची जी त्यांची प्रक्रिया आहे, 3 दिवस विलंब होतो, त्याच्यानंतर 3 दिवसांनी मला सिलेंडर घरपोच मिळाला. काय सांगाल ताई? सगळीकडे आपण पाहतोय की सध्या गॅसची टंचाई, गृहिणी म्हणून आपण त्या गृहिणीपुढे मोठं आव्हान असतंय गॅसचं. ह्या युद्धाचा परिणाम थेट पाहायला मिळतोय, काय सांगाल? नाही, अडचणी अशा आहेत, म्हणजे ह्याचा जास्त आपण गवगवा करतोय. इथं तर तसं काही पाहायला नाही भेटलेलं. खरं तर हे जे आहे ते ह्यांच्या रुटीननी आणि जे काय आहे ते घरपोच सिलेंडर असंच काम चालू आहे यांचं. जे काय अडथळा येतोय तो OTP आम्हाला सांगण्यात आलं की OTP जे काय आहे त्यांचं सिस्टीम ते व्यवस्थित ठेवा, म्हणजे लगेच लागले OTP सांगितलं तर डिलिव्हरी घरपोच होती त्यांची. असं काही विलंब नाही लागत आहे. फक्त लोकांना थोडंसं युद्धामुळं बातम्या पसरवल्या जातात, त्याच्यामुळं थोडंसं लोक व्हायबल होऊन गर्दी करतात. पण इथं बऱ्यापैकी नाही, खूप छानच म्हणजे नियोजन आहे इथलं, एवढंच सांग. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते गृहिणींना घरपोच सिलेंडर भारत गॅस करमाळा यांच्याकडून दिले जातात. सध्या नेमकं काय नियोजन आहे, कशा पद्धतीने आपण येथे जाणून घेऊया. काय सांगाल ताई? आपण भारत गॅस वितरक मध्ये काम करताय करमाळ्याच्या, कशा पद्धतीने नियोजन केलं? आपण महाराष्ट्रभर रांगा पाहतोय, परंतु या ठिकाणी रांग पाहायला मिळत नाही. कशा पद्धतीचं नियोजन आहे? म्हणजे टंचाई असं काही नाहीये. तर आपण प्रतीक्षा यादीनुसार वाटप करत आहोत, बुकिंगनुसार. आता लोकांनी अफवांना बळी पडून किंवा काही त्यांना मनामध्ये काही टंचाई वगैरे भासू नये म्हणून जास्त प्रमाणात बुकिंग करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कसं जशी प्रतीक्षा यादी येईल त्यानुसार आम्ही वाटप करतोय. त्याच्यासाठी महत्वाचं डिलिव्हरी कोड असतो. बिल निघाल्यानंतर त्यांना डिलिव्हरी कोड येतो आणि कोडनुसारच वाटप, डिलिव्हरी कोड नंबर टाकल्यानंतरच डिलिव्हरी पडते. त्यामुळे वाटपला विलंब होतोय. मग खेडेगावात, ग्रामीण भागात कसं होतं, शहरी भागामध्ये तरुणांचे मोबाईल नंबर असतात, डिलिव्हरी कोड लगेच त्यांना सांगता येतो. पण ग्रामीण भागामध्ये वयस्कर लोक असतात, त्यांना एवढी अशी डिलिव्हरी कोड बद्दल माहिती नसते. त्यामुळे वाटप करायला आमच्या डिलिव्हरी स्टाफला थोडासा वेळ लागते. त्यांचाहीच नाही, आता सध्या आपलं 13-14 तारखेचं बुकिंग वाटप चालू आहे आणि इथं ऑफिसला गर्दी करू नका म्हणून आम्ही लोकांना आवाहन केले की तुम्ही सहकार्य करा, तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल आणि कुठल्याही अफवांना बळी वगैरे पडू नका. काय सांगाल? प्रतीक्षा यादी साधारण किती दिवसामध्ये संपते? प्रतीक्षा यादी सध्या 2 दिवसाची आहे, पण जर लोकांनी सहकार्य केलं, डिलिव्हरी कोड जर आपला तयार ठेवला, तर आमचे डिलिव्हरी स्टाफ गेल्यानंतर तुम्ही जर लगेच डिलिव्हरी कोड दिला तर पटकन आम्हाला प्रतीक्षा यादी संपवता येईल आणि जे 2 दिवसाचं वाटप आहे ते एका दिवसावर आम्ही आणू शकतो. नागरिकांना या संदर्भात काय आवाहन करणार आहे? नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि आपलं OTP वगैरे तुम्ही तयार ठेवा, बुकिंग करा, तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल आणि एजन्सीला सहकार्य करा, गोंधळ करू नका आणि कुठल्याही अफवांना बळी न पडता सहकार्य ठेवावं एजन्सीशी. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर गॅसच्या टाक्या घेण्यासाठी गर्दी असते. तर करमाळ्यातील भारत गॅसचे वितरक जे आहेत यांच्या माध्यमातून जे आहे ते घरपोच सिलेंडर सेवा जी आहे ते केली जात असून यामध्ये जे आहे ते 2 दिवसांची जी आहे ती प्रतीक्षा यादी असून ग्रामीण भागामध्ये देखील यांच्याकडून सुरळीतपणे सध्या गॅस जे वितरण आहे ते सुरू असून लवकरात लवकर जे त्यांचे जे OTP असतील ते देखील लवकरात लवकर दिल्यानंतर जे आहे ते त्यांची प्रतीक्षा यादी देखील लवकरात लवकर संपू शकते. आणि जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांनी देखील या OTP जे आहे ते लवकरात लवकर द्यावे असं आव्हान जे आहे ते भारत गॅसच्या करमाळा यांच्या वतीनं करण्यात आलं असून वितरकांच्या माध्यमातून देखील नागरिकांचे या ठिकाणी आभार मानल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.